लग्न जमण्यासाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे. 1 वर्षाच्या आत घरात वाजेल तुमच्या लग्नाची सनाई चौघडा. आपल्या घरामध्ये मूल किंवा मुली असेल की आईवडिलांचं एकच काळजी लागलेली असते, ती म्हणजे मुलांचं लग्न कधी जमणार. बऱ्याचदा कुंडलीचा दोष असल्यामुळे, ग्रहमान अनुकूल नसल्यामुळे किंवा विनाकारण येणाऱ्या अडचणीमुळे चांगली स्थळं येऊनही लग्न जमत नाही. कुठेतरी बोलणं अडकतं किंवा जुळलेले लग्न देखील अचानक मोडतं. जर तुमच्याही घरात विवाहित कार्यात वारंवार अडथळे येत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण आपल्या लाडक्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी करायचा आहे एक असा चमत्कारी आणि अत्यंत खात्रीशीर उपाय, जो पूर्ण श्रद्धेने केल्यास 1 वर्षाच्या आत तुम्हाला तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं सोन्यासारखं स्थळ स्वतःहून चालून येईल आणि विवाहाचा योग अत्यंत वेगाने जुळून येईल. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात की भक्तीमध्ये शक्ती आहे आणि विश्वासामध्येच तर सर्व काही आहे. आपण योग्य मार्गाने आणि योग्य ग्रहांची सेवा केली तर विवाहातील सर्व अडथळे दूर होतात. ज्योतिषी शास्त्रानुसार विवाह जुळण्यासाठी कुंडलीतील ब्रह्मस्पती म्हणजे गुरु ग्रहांचा आणि माता गौरीचा अनुकूल असणं अत्यंत आवश्यक आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही मोठ्या खर्चाची किंवा विधीची गरज नाही. फक्त मनामध्ये स्वामीवर अथंग विश्वास ठेवायचा आहे. गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करायची आहे. ज्या मुलांच्या किंवा मुलींचं लग्न जमत नाही त्यांनी स्वतः हा उपाय करायचा आहे. जर काही कारणास्तव त्यांना करणं शक्य झालं नसेल तर आईने आपल्या मुलींचं नाव आणि गोत्र घेऊन हा उपाय स्वामींसमोर केला तरीही चालेल. उपाय करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं. या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची, कारण पिवळा रंग हा गुरुग्रहांचा मजबूत रंग असतो. त्यानंतर देवघरात स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा आणि सुगंधी उदबत्ती लावायची आहे. आता स्वामींच्या चरणी एक अखंड विड्याचं पान, ज्याला कुठेही छिद्र नसेल असं, एक अख्खी सुपारी आणि एक पिवळं फूल अर्पण करायचं आहे. यानंतर स्वामीच्या फोटोसमोर बसून डोळे बंद करावेत आणि स्वामींचं स्मरण करत म्हणावं की हे स्वामी समर्थ, माझ्या विवाह कार्यात येणारे सर्व अडथळे दूर कर आणि मला योग्य जीवनसाथी मिळू दे. हा संकल्प केल्यानंतर स्वामीची सर्वात प्रिय आणि अत्यंत शक्तिशाली असणारा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. तारक मंत्र संपल्यानंतर ओम श्री स्वामी समर्थाय नमो किंवा ओम वासुदेवाय नमो या मंत्राचा एक माळ म्हणजेच 108 वेळा जप करायचा आहे. जप पूर्ण झाल्यानंतर स्वामींना पिवळ्या रंगाची मिठाई किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. हा उपाय तुम्हाला सलग 21 गुरुवार न चुकता करायचा आहे. महिलांनो किंवा मुलींनो, यामध्ये येणाऱ्या मासिक धर्माच्या काळात वाचन आणि पूजा करू नका. तो गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारपासून ही सेवा पुढे सुरू ठेवायची आहे. या सेवायुक्त उपायासोबतच रोज सकाळी अंघोळीच्या पाण्यात अगदी चिमूटभर हळद टाकून स्नान करायचं आहे. हळदीच्या पाण्याने स्नान केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि ग्रहांचं बळ वाढतं, ज्यामुळे विवाहाचा मार्ग मोकळा होतो. स्वामींची सेवा कधीही वाया जात नाही. अनेकांनी हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला आहे आणि स्वामींच्या कृपेनं 1 वर्षाच्या आत त्यांच्या घरात सनई चौघडा वाजला आहे. तुमच्याही घरात स्वामीच्या कृपेने लवकरच आनंदाची बातमी येईल. हा विश्वास मनात कायम ठेवायचा आहे. ही अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची माहिती तुम्ही मातापितापर्यंत
तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वामी सेवेचा आशीर्वाद मिळेल. श्री स्वामी समर्थ.